रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युताकेशवो विष्णु हरि सत्यं जनार्दन हंसनारायणं चैव नामाश्रयं शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम् श्रीहरि पापनाशाय गोविन्दं मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मन्त्र सत्यं सत्यं देव निरञ्जनम् गुरुर्वाक्यं सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर। ॐ चक्षुर्योगे प्रकाश भगवान श्री श्रीनारायण को नमस्कारे। ओम आकाश में विचरण करने वाले भगवान श्री श्रीनारायण को नमस्कारे। ओम महासेना सहस्रंगारी सेना साथ रखने वाले भगवान श्री श्रीनारायण को नमस्कारे। ओम समरूपी भगवान श्री श्रीनारायण को नमस्कारे। ओम रजोगुण रूप में भगवान श्री श्रीनारायण को नमस्कारे। ओम सत्वगुण रूप में भगवान श्री श्रीनारायण को नमस्कारे। हे भगवान मुझे असत से सत्य और ले चले। हे भगवान मुझे अंधकार से प्रकाश की ओर ले चले। नर्मदाय नमः नर्मदाय नमो निशि नमस्तु नर्मदे तुभ्यं त्राहि मां विषसर्पता परमात्मा भूतात्मा त्वात्मा काव्यो भवान् यथा तथा स्तुतिर्नाथ किमर्थते वर्तते। श्री गणेशाय नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। अच्छा श्री शिवरक्षा स्तोत्र मंत्रस्य याज्ञवल्क्य ऋषि श्री सदाशिव देवता मनुश्लोक छन्दः श्री सदाशिव प्रीत्यर्थ शिव रक्षा स्तोत्रं जपे विनियोग चरितं देवदेवस्य महादेवस्य पावन अपारं परमोदारं चतुर्वर्गस्य साधनं गौरी विनायकोपेतं पंचवक्र त्रिनेत्रकं शिवं ध्यात्वा दशम्भुजं शिव रक्षां पठेत् गंगाधर शिरः पातु भालः
जगत्पते जिह्वा वागीश्वर पातु कंधरं श्रुतिकंधर श्रीकंठ पातु मे कंठ स्कंदो विश्वधुरंधर भुजो कुमार सहर्ता करो पातु पिनाकृत हृदय शंकर पातु जठरं गिरिजापति नाभि मृत्युंजय पातु कटी व्याघ्राजिनांबर सांगिनी पातु दिनाथ शरणागत वत्सल गुरुर्महेश्वर पातु जानुनी जगदीश्वरा जंगे पातु जगत्कर्ता गुल्फो पातु गणाधिप चरण करुणा सिंधु सर्वांगानि सदाशिव ये आशिव बलोपेता रक्षाय सकृति पठे सर्वज्ञा सकलान् कामान् शिव सायुज्यमाप्नुयात् ग्रह भूत पिशाचादि त्रैलोक्ये चरति ये दुराशु पलायन्ते शिव नामाभिरक्षणा अभयं करणामेदं कवचं पार्वतीपते भक्त्या विहत्य कण्ठे तस्य वश्यं जगत्त्रयम् इमां नारायण स्वप्ने शिवरक्षाय भाविषत् प्रातरुत्थाय योगीन्द्रो याज्ञवल्क्यस्तदादिवम् इति श्रीयाज्ञवल्क्योक्तं श्रीशिवरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ओंकारबिन्दुसंयुक्त नित्यं ध्यायन्ति योगिनः कामलं मोक्षं चैव ओंकाराय नमो नमः नमन्ते ऋषयो देवा नमन्त्य सरसागरा नरा नमन्ति देवेश नकाराय नमो नमः महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं भकाराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकं पदं नित्यं शिकाराय नमो नमः वाणो यशो यस्य वासुकी कंठभूषणं वामे शक्तिधरं देवं वाकाराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्वरः यो गुरुः सर्वदेवानाम् एकाराय नमो नमः शरण्यस्तोत्रय पठे शिवसन्निधौ शिवलोकमाप्नोति शिवेन सह मोदते इति श्रीरुद्राय शिवषडक्षरस्तोत्रं सम्पूर्णम् सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जयिन्यामहङ्काल ओंकारं ममलेश्वर केदारनाथपृष्ठे दाक्षिण्यां भीमशङ्कर वाराणसी विश्वेश त्र्यम्बकं गौतमी तटे वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने सेतुबन्धे च रामेशं कृष्णेशं च शिवालये
स्मरणेन विनश्यति यं यं कामपेक्षैव पठेष्यन्ति नरोत्तमा तस्य तस्य फलप्राप्तिः भविष्यति न संशयः एतेषां दर्शनं देव पातकं नैव तिष्ठति कर्मक्षयो भवेत् तस्य यस्य दुष्टो महेश्वरः ॐ शर्वाय क्षितिमूर्ते नमः ॐ भवाय जलमूर्ते नमः ॐ रुद्राय अग्निमूर्ते नमः ॐ उग्राय वायुमूर्ते नमः ॐ भीमाय आकाशमूर्ते नमः ॐ पशुपते विद्मन्मूर्ते नमः ॐ महादेवाय सुमूर्ते नमः ॐ ईशान्याय सूर्यमूर्ते नमः ॐ हराय नमः ॐ महेश्वराय नमः ॐ शम्भवे नमः ॐ शूलपाणे नमः ॐ पिनाकृते नमः ॐ शिवाय नमः ॐ पशुपते नमः ॐ महादेवाय नमः पद्मासनान् समस्तास्तुतिर्भवग्रे व्याघ्रकृतिवसानं विश्वाद्यं विश्वनिजं निखिलं भयं पञ्चवक्त्रत्रिनेत्रकम् ॐ श्री सदाशिवस्तोत्रमन्त्रस्य मार्कण्डेयस्य प्रचण्ड श्री सदाशिवदेवता गौरी शक्ति मम समस्त मृत्युर्शान्तर्जपे विनियोगः ॐ रुद्रं पशुपतिं सानुं नीलकण्ठमहापते नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति कालकण्ठकालमूर्ति कालाग्निकालनाशन नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति वामदेवं महादेवं लोकनाथं जगद्गुरुं नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति देवदेवं जगन्नाथं देवेश्वरशोधनं नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति गंगाधरं महादेवं शङ्करशूलपाणिनं नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति भस्मोद्गत सर्वांग नानाभरणधारिणं नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति आनन्दं परमानन्दं कैवल्यपदगामिनं नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति स्वर्गपर्गदातारं सृष्टिस्थित्यन्तकारिणं नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति प्रलयस्थितिसंहारादिकर्तारमीश्वरं नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति सत्यं सत्यं पुनः सत्यं मृत्युर्भुजमुच्यते वेदशास्त्रात् परं नास्ति न देव शङ्करात् परम् मार्कण्डेयमिदस्तोत्रया पठेत् शिवसन्निधौ तस्य मृत्युर्भयं नास्ति अग्निचोरवयमयि
मार्कण्डे विरचितः मृत्युञ्जय शिवस्तोत्रं समाप्तम्।
काशी माता की जय, नागेश्वर भगवान की जय, पशुपतेश्वर भगवान की जय। प्रातः काले उठावे, प्रातः काले उठावे, प्रातः काले उठावे, प्रातः काले उठावे, काही पाठांतर करावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, यथाशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी, सर्वोत्तमासी। प्रातः काळे उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी।
काल या पावन पवित्र भूमीमध्ये जपाला तपाला अनुष्ठानाला प्रारंभ झाला। पूर्व सुकृताचा पूर्वाभ्यासाचा दास सद्गुराचा तोची झाले। जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन। ऋषी आहे, मुनी आहे, साधू संत आहे किंवा साधू संतांची भगवंतांची ज्यांच्यावरती कृपा आहे असे धर्मात्मा पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून या ठिकाणी जपाला तपाला अनुष्ठानाला बसले। अनुष्ठानाला बसण्याच्या पूर्वी जपाचा तपाचा अनुष्ठानाचा जो महिमा आहे तो त्यांना समजून सांगण्यात आला। तप काही जीवन भला जो करी जाने कोय, तप से चमके आत्मा माया का मूल धोय। जपान तपान अनुष्ठानान जे मायेचं आवरण आहे जीवात्म्यावरती ते निघून जात आणि तपसे चमके आत्मा माया का मूल धोय। जो नेहमी राहणार आहे, शरीर नेहमी राहणार नाही, ते तर क्षणोक्षणी बदलत राहत, परंतु आत्मा जो आहे नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्ति आपो न सोचिति महारुता। आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याचे कोणी तुकडे करू शकत नाही। भले शरीराचे तुकडे करता येतात, आत्म्याचे नाही। असा जो शाश्वत आहे, सनातन आहे, असा जीवात्मा ज्या मायेमुळे मलिन झालेला असतो, तर या जपानं तपानं अनुष्ठानानं त्याचा तो मल विक्षेप निवृत्त होतो। त्याच्यासाठी जप तप अनुष्ठान केलं पाहिजे। तप काही जीवन भला जो करी जाने कोय, परंतु ते करणं जाणलं पाहिजे। कसं करायचं त्याचे काही नियम आहे। ते नियम थोडक्यामध्ये वेळ झालेला असल्यामुळे समजून सांगण्यात आले। दोन नियम असे आहे की जे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या नियमांचं पालन करायचंय। सर्वात पहिला नियम म्हणजे निर्व्यसनी राहायचंय। आजकाल तरुणांची तर काय ठिकाणी मुला मुलींची देखील खूप दुर्दशा सुरू झालेली आहे। व्यसनाच्या अधीन झालेले, जातीन त्यावेळेस जातीन नरकाच्या गतीला, परंतु जिवंतपणे नरकाचं दुःख भोगताय। त्याच्यासाठी प्रत्येकानं निर्व्यसनी राहिलं पाहिजे। अशुद्ध आहार म्हणजे दुसऱ्याची हिंसा करून, दुसऱ्याला मारून, दुसऱ्याचा जीव घेऊन आपला जीव वाढवणं चांगलं नाही। दया धर्म का मूल है, सर्व धर्माचं मूळ दया आहे। अशा प्रकारचा शुद्ध सात्विक आहार सेवन केला पाहिजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत। काही नियम जोपर्यंत अनुष्ठान काल चालू आहे तोपर्यंत आपण पालन करायचे। मौन धारण करायचे, सुख देखील करायचं नाही, बोलण्याची भावनाच मनामध्ये आणायची नाही, काही आवश्यकता नाही।
वेळच्या वेळ आपल्याला सर्व काही धर्मात्मा पुण्यात्मा उपलब्ध करून देणार आहे. या अनुष्ठान कालामध्ये कमीत कमी 1.25 लाख मंत्राचा एकाग्रतेनं जप करायचा आहे, फलार करायचंय, अंतर्बाह्य शुद्धतेचं पालन करायचंय. अंतरशुद्धता म्हणजे ज्याच्यामुळं मन मलिन होतं, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सर्व जे आहे तर आपल्या मनामध्ये येता कामा नये. मन पवित्र केलं पाहिजे. जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण, तया जवळी देव भक्ती भावी उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. स्वानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपलं मन निर्मळ केलं पाहिजे. बाह्य शुद्धता म्हणजे प्रातर्विधीला गेल्यानंतर, लॅट्रिनला गेल्यानंतर जेवढे अंगावर ते आपल्या कपडे असेल तेवढे सर्व धुतले पाहिजे, स्नान झालं पाहिजे. असे काही संक्षेपानं नियम सांगितले. वेळ झाला होता त्याच्यामुळं काही नियम सांगता आले नाही. तेव्हा दररोज काही ना काही आपल्याला नियम सांगितला जाईल. आज अनुष्ठानाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये आताच आपण जो एक नियम उच्चारण केला तो लक्षपूर्वक ऐकायचा आणि त्याचं तंतोतंत पालन करायचंय. हा नियम साधकांसाठी आहे. साधन करून काय साध्य करायचंय? परमात्मा साध्य करायचंय, परमात्मा प्राप्त करायचंय. या जगामध्ये जर का मिळत असेल तर तो म्हणजे मिळतो केवळ परमात्मा. भगवंतच मिळू शकतो आपल्याला. या जगामध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त काही मिळत नाही, फक्त मिळाल्याचा भास होतो. धन मिळालं, बंगला मिळाला, गाडी मिळाली, हा सर्व भास आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत. मृत्यूचा एक झटका आला की कळतं की काहीच नाही मिळालं, हा सर्व भास होता. आपण कुणाचे नाही, आपलं कुणी नाही. ज्यांनी जे जे आपल्याला मानत होते की आपले आहे त्यांनीच एक मृत्यूचा झटका आल्यानंतर जाळून टाकतात किंवा दफन करून टाकतात. आता आपलं कोणी नाही आणि आपण कुणाचं नाही. सांगायचं तात्पर्य की मिळतो फक्त भगवंत. म्हणून साधना करून परमात्मा साध्य करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण सर्व साधक या ठिकाणी आले आहात. साधना करून परमात्मा साध्य कसा करता येईल याच्यासाठी. मग काही जप तप अनुष्ठान करत असेल, काही सत्संग प्रवचन श्रवण करत असेल, काही जे सत्संग प्रवचन येतात त्यांची सेवा करत असेल, अनुष्ठानाला बसलेले त्यांची सेवा करत असेल, सर्वांचा उद्देश हा आहे की आपलं तन मन धन पवित्र झालं पाहिजे. कसं आता सांगितलं की जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण, तया जवळी देव भक्ती भावी उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. त्याला स्वानंद सुखाची भगवंताची प्राप्ती होते.
आपण सर्व साधक या ठिकाणी आले आहात, तर साधकासाठी एक नियम सांगितला, जो प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवायचंय आणि या नियमाचं तंतोतंत आपल्याकडून पालन झालंच पाहिजे असा दृढ विश्वास किंवा निश्चय करायचा आहे. हा जो नियम सांगितला, कोणी सांगितला हे देखील समजून घेण्याचा प्रयास करायचा आहे. कारण एखादं वाक्य, एखादं वचन, एखादा आदेश, एखादा उपदेश कोणी सांगितला याला देखील महत्व आहे. जसं ही आता प्रॉपर्टी, ही जमीन, ही सर्व तुमची झालेली आहे. एखाद्या दारुड्यानं दारूच्या नशेमध्ये बोलणं, सांगणं आणि न्यायाधीशानं त्याप्रमाणे सांगणं किंवा आदेश देणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. दारुड्याच्या शब्दाला काही महत्व नसतं, कारण तो नशेच्या अधीन झालेला असतो. नशेमध्ये तो काय बोलेन काही त्याचा भरोसा नसतो. परंतु न्यायाधीश जे आदेश देतात तर ते न्यायाच्या चौकटीत राहून, नियमाच्या अधीन राहून तो न्याय करत असतात किंवा देत असतात. सांगायचं तात्पर्य की हे वचन कोणी सांगितलं, लक्षपूर्वक ऐकायचंय. जांब गावामध्ये एक नारायण नावाचा छोटासा मुलगा राहत होता. पूर्वजन्माचं काही प्रारब्ध होतं, संचित होतं. त्याला कोणी काही सांगत नव्हतं, काही शिकवत नव्हतं. परंतु पूर्वजन्माचं प्रारब्ध जर का त्याला थोडासा वेळ मिळाला तर तो एकांतात जायचा आणि भगवंताचं चिंतन स्मरण करायचा. कोणी सांगत नव्हतं, स्वेच्छेनं, पूर्वजन्माच्या प्रारब्धाने. जसे या ठिकाणी काही काही छोटेसे मुलं संसार काय आहे, संसाराचं दुःख काय, काय माहित नाही, तरी देखील सर्व घरदाराची मोहममता सोडून या ठिकाणी जपाला, तपाला, अनुष्ठानाला बसलेले. सकाळीच उठतायत, भगवंताचं चिंतन स्मरण करतायत. तसा तो मुलगा थोडासा वेळ मिळाला की एकांतात जायचा आणि भगवंताचं चिंतन करायचा. एक दिवस रात्री स्वयंपाकाला, जेवायला थोडासा उशीर होता. म्हणून तो मुलगा एकांतामध्ये, केवळ एकांत जे विजन, प्रशस्त आणि पवित्र स्थान, तेथे घालून आसन माझे चिंतन करावे. चिंतन करायचं असेल तर त्याच्यासाठी एकांत पाहिजे, प्रशस्त पाहिजे, पवित्र पाहिजे. हे त्या मुलाला माहित होतं. गावाच्या बाहेर एक पडकं मंदिर होतं, ज्या ठिकाणी सहसा कोणी जात नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी तो मुलगा गेला आणि ध्यानाला बसला. असा एकाग्र झाला की रात्र कशी निघून गेली कळलंच नाही. जे एकाग्र होतात ना, मग जपा तपा अनुष्ठानामध्ये एकाग्र झाले असेल, सेवेमध्ये एकाग्र झाले असेल, किंवा सत्संग प्रवचन श्रवण करण्यासाठी एकाग्र झाले असेल, वेळ कसा निघून जातो काही कळत नाही.
तसं संपूर्ण रात्र कशी निघून गेली काही कळलंच नाही. रात्रभर आईनं इकडं तिकडं शोध केला, नाही सापडला. सकाळी सकाळी आई त्या मंदिरामध्ये गेली आणि त्या ठिकाणी तो मुलगा दिसला. तो ध्यानस्थ बसलेला होता. एक बसून करतो जप, एक बसून घेतो झोप. कधी कधी दोघे सारखेच वाटतात दिसायला, परंतु सारखे नसतात. अंतरंगामध्ये झोपेमध्ये तना मनाला जेवढी शांतता मिळते, विश्रांती मिळते, त्याच्या अनंत पटीनं ध्यानामध्ये तनाला, मनाला, बुद्धीला शांतता मिळते. आईनं ते बघितलं आणि आईला असं वाटलं की इथं हा बसल्या बसल्या झोपतोय, म्हणून त्याला जागी करावं म्हणून आईनं त्याला स्पर्श केला. त्या स्पर्शानं त्या मुलाचं ध्यान भंग पावलं आणि आईनं त्याला अचानक विचारलं, इथं काय करतो, इथं काय करतो असा शब्द ऐकल्यानंतर त्या छोट्याशा बालकाच्या मुखातून शब्द निघाला, चिंता करतो विश्वासी. चिंता करतो विश्वाची. कसा बालक असेल तो, एवढा छोटासा बालक, आणि अचानक आईने विचारलं की इथं काय करतो, तर त्याच्या मुखातून शब्द निघाला की चिंता करतो विश्वाची. आता काय काहींना विश्व काय, विश्वाची चिंता काय, काय कळत नाही. ज्याच्या त्याच्या मतीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे अनेकांना अनेक प्रकारची चिंता असते. विश्वाची चिंता करणारे खूप कमी असतात. बाकी खाण्याची पिण्याची चिंता करणारे जास्त या जगामध्ये मिळतात. आईला विश्व काय, विश्वाची चिंता काय, काही कळाली नाही. काहीला विश्व आणि विश्वाची चिंता कळतच नाही. काही काही गावामध्ये काय म्हणावं त्यांना, अदम बुद्धीचे, त्यांना विश्व काय, विश्वाची चिंता काय, काय कळत नाही. त्यांना फक्त एकच चिंता असते, संध्याकाळ झाली की जो कोणी भेटला त्याच्या पाठीमागच लागतात. कसंही कारण एखाद्या कपाची वस्तू करच. त्यांना फक्त पिण्याची चिंता असते. कुठून का होईना, कशी का होईना, पहिल्या धारीचे असो, दुसऱ्या धारीचे असो, सरकार मान्य असो, बिना सरकार मान्य असो, नदीच्या पाण्यापासून बनवलेले असतो, नाल्याच्या पाण्यापासून बनवले असो किंवा गटाराच्या पाण्यातून बनवलेले असतो, बस त्यांना फक्त एकच चिंता असते, कुठून का होईना, कशी का होईना, एखाद्या कपाची व्यवस्था, पिण्याची व्यवस्था झालीच पाहिजे. काही चांगले असतात, त्यांना खाण्यापिण्याची चिंता नसते. त्यांना चिंता असते की ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळ केला, त्या आई वडिलांची सेवा झाली पाहिजे. आई वडिलांच्या सेवेची त्यांना चिंता असते की आई वडिलांची सेवा ही चांगल्या प्रकारे झालीच पाहिजे. काही
त्याच्यापेक्षाही चांगले असतात. त्यांना आपल्या कुटुंबाची चिंता असते. आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला जे अत्यावश्यक आहे ते मिळालं पाहिजे. आई वडिलांची सेवा झालीच पाहिजे. पत्नीचा सांभाळ केल्याच गेला पाहिजे. मुलांना चांगले शिक्षण आणि त्याच्यापेक्षा महत्वाचे संस्कार त्यांना मिळाले पाहिजे. काही त्याच्यापेक्षा चांगले असतात. त्यांना केवळ आपल्या कुटुंबाचीच नाही तर आपल्या समाजाची चिंता असते. आपला समाज चांगला झाला पाहिजे, निर्व्यसनी झाला पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे, सुसंस्कारित झाला पाहिजे. काही त्याच्यापेक्षा चांगले असतात. त्यांना केवळ आपल्या समाजाची चिंता नसते तर आपल्या गावाची चिंता असते. आपलं गाव आदर्श गाव झालं पाहिजे, तंटामुक्त गाव झालं पाहिजे, भांडणमुक्त गाव झालं पाहिजे, आपलं गाव आदर्श झालं पाहिजे. आपल्या गावाची चिंता असते. काही त्याच्यापेक्षा चांगले असतात. त्यांना केवळ आपल्या गावाचीच नाही तर आपल्या भागाची, आपला भाग चांगला झाला पाहिजे. आपल्या भागामध्ये सर्व सुख सुविधा रस्ते आदी झाले पाहिजे. काहींना आपल्या तालुक्याची, काहींना आपल्या जिल्ह्याची, काहींना आपल्या राज्याची, काहींना आपल्या देशाची चिंता असते. आपला देश सुरक्षित असला पाहिजे, आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. आणि असे काही असतात संत, त्यांना सर्व विश्वाची चिंता असते. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. सर्व विश्वाची चिंता असते. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. केवळ मनुष्य जातीचीच नाही तर संपूर्ण प्राणी जातीची त्यांना चिंता असते. संपूर्ण विश्व मध्ये सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, शांतता मिळाली पाहिजे. सांगायचं तात्पर्य की त्या बालकाच्या मुखातून शब्द निघाला, चिंता करतो विश्वाची. आईला नाही कळलं विश्व काय, विश्वाची चिंता काय, काही कळालं नाही. तो मुलगा लहानचा मोठा झाला, तरुण झाला, तशी त्याची चिंता वाढत गेली. कोणती? की विश्वाचं कल्याण कसं होईल, या विश्वामध्ये सुख समाधान शांतता कशी नांदेल. आणि तो मुलगा तरुण झाला तर आईची चिंता वाढली. कोणती? आता तरुण झाला, याचं लग्न केव्हा होईल आणि सून घरामध्ये केव्हा येईल याची चिंता. त्या तरुणाची चिंता की विश्वाचं कल्याण कसं होईल. आणि आईची चिंता याचं लग्न कसं होईल. आई नेहमी नेहमी म्हणायची की तू लग्न कर. तो म्हणायचा की मला लग्न नाही करायचंय, मला ब्रह्मचारी राहायचंय, मला विश्वाचं कल्याण करायचंय. आणि आई नेहमी म्हणायची की तू लग्न कर. एक दिवस जे आहे तर आई रडायला लागली की माझा मुलगा माझं ऐकत नाही, लग्न कर म्हणते तर लग्न करत नाही. आईला रडताना बघून त्या तरुणानं विचारलं की आई का बरं रडते, काय तुला दुःख आहे, काय तुझी इच्छा आहे. इच्छा शब्द ऐकला आणि आई म्हटली माझी इच्छा पूर्ण करशील. म्हटले हो.
आई वडिलांची इच्छा तर मुलांना पूर्ण केलीच पाहिजे. काय इच्छा आहे तुझी? आई म्हटली की तुला मला बहुल्यावर ते चढलेलं पाहण्याची इच्छा आहे. पूर्वीच्या काळी जे वृद्ध आहे किंवा त्यांना माहित असेल, आता जसा मोठा मातीचा गणपती बनवतात तसा एक मोठा बोला बनवायचे. एक ओटा बनवायचे, त्याच्यावरती तो बोहला मोठा ठेवायचे आणि त्याच्या साक्षीनं लग्न विवाह पार पाडायचे. म्हटले की मला बोहल्यावर ते पाडण्याची इच्छा आहे. पटकन तो शब्द धरून घेतला. म्हटलं एवढीच इच्छा आहे ना? म्हटले हो. म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करीन. आईला असं वाटलं की झाला तयार आता लग्नाला. लग्न ठरलं, मंगलाष्टके सुरू झाले. वाजंत्री सावधान, वराडी सावधान. त्या तरुणानं फक्त एकच शब्द ऐकला. संसारामध्ये तर पुष्कळ शब्द लोक उच्चारात करत राहतात. दुकानामध्ये तर पुष्कळ वस्तू ठेवलेल्या असतात. आपल्याला जेवढं आपल्या उपयोगाचं आहे तेवढं आपण घ्या, बाकी सोडून द्या. तो वाजंत्री शब्द तो त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. वराडे शब्द त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. फक्त एकच शब्द त्या तरुणानं ऐकला आणि त्याचा विचार केला की हे सर्व म्हणताय सावधान, नको नको मना गुंतो माया जाळी. आता माया जाळामध्ये गुंतण्याचा प्रसंग निर्माण झालेला आहे. आता सावधान झालं पाहिजे. एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तो सावधान झाला. ते सावधान म्हणतायत. जसं इतर तरुण सावधान होतात की आता नवरीच्या गळ्यामध्ये हार घालायचाय, बघता तिकडं हार आणला का नाही, तसा तो इकडं तिकडं बघायला लागला की आता सावधान म्हणतायत, आता सावधान कसं होत येईल. तिसऱ्या वेळेस सावधान शब्द ऐकला आणि तिथून जी उडी मारली आणि जो पळाला तो तरुण, आपलं गाव सोडलं, आपलं तालुका सोडला, आपला जिल्हा सोडला. जालना जिल्ह्यामध्ये हे जामगावाचं नाव आहे, गाव आहे. ते सर्व सोडलं आणि नाशिकला, दक्षिण दिशेला नाशिकच्या एक टाकळी गाव आहे. त्या गावामध्ये एक गुफा आणि त्या गुफेमध्ये तो साधना करायला लागला, अनुष्ठान करायला लागला, जप तप करायला लागला. अनुष्ठान करायचं आणि माधवकरी मागण्यासाठी ज्यावेळेस गावात जायचा, नवीन तरुण लोक बघायचे तर त्याला विचारायचे, तू कोण आहे, कुठला आहे, तुझं नाव काय, तुझं गाव काय. लोक तर साधकांना हेच विचारतात. तो म्हणायचा की मला हे काय विचारायचं नाही, मला हे काही माहित नाही, मला फक्त एकच माहित आहे, मी रामाचा दास आहे, भगवंताचा दास आहे. रामाचा दास म्हटल्यानंतर त्या तरुणाला लोक रामदास या नावानं ओळखायला लागले. बरेचसे असे संत आहे की
त्यांचं एखादं आचरण किंवा त्यांनी ते जे नेहमी वापरतात त्याच्यावरून त्यांचं नाव पडतं. जसं भोपळे महाराज, गाडगे महाराज. तर त्या मुलाला म्हणजे त्या तरुणाला लोक रामदास या नावानं ओळखायला लागले. अनुष्ठान केलं, साधना केली, भगवंताची प्राप्ती झाली, भगवंताचा साक्षात्कार झाला आणि असं सामर्थ्य प्राप्त झालं की लोक त्यांना समर्थ रामदास स्वामी म्हणून ओळखायला लागले. अशा समर्थ रामदास स्वामींनी एक छोटस पुस्तक लिहिलेलं आहे. तस तो पुस्तक खूप लहान आहे. जसं श्रीमद भगवद्गीतेचं पुस्तक अगदी लहान आहे, परंतु त्याच्यामध्ये जो उपदेश केलेला आहे तो संपूर्ण विश्वासाठी त्याच्यामध्ये गहन तत्वज्ञान आहे. तस ते पुस्तक भले लहान असेल परंतु त्याच्यासाठी त्यामध्ये जो उपदेश केलेला आहे तो महान आहे. त्या मनाच्या श्लोकामधला एक श्लोक रात्री जसा आपण ऐकला, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मनाचे श्लोक, मनाला केलेला उपदेश जरूर आपण ते एखाद्या वेळेस ऐका, वाचा. जस त्यांनी मनाचे श्लोक लिहिले, छोटस पुस्तक आहे, त्याप्रमाणे एक मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याचं नाव आहे दासबोध. प्रत्येकानं जरूर वाचा. दासांसाठी, शिष्यांसाठी, साधकांसाठी, ज्यांना साधना करून परमात्मा साध्य करायचा असेल तर त्याच्यासाठी त्या ग्रंथामध्ये बोध केलेला आहे, उपदेश केलेला आहे. साधकांसाठी, शिष्यांसाठी, आपण सर्व साधक आहात. कोणी जप तप अनुष्ठानाची साधना करत आहे, कोणी सेवेची साधना करत आहे, कोणी सत्संग श्रवण करून साधना करून उद्देश काय की भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून त्या दासबोध ग्रंथामध्ये एक नियम सांगितला. एकाच वचनामध्ये 3 नियम आहेत. हे अत्यंत महत्वाचे आहे. एकाच वचनामध्ये 3 नियम कोणते? पहिला, प्रातःकाळी उठावे. दुसरा, काही पाठांतर करावे. तिसरा नियम, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. हे तिन्ही नियम अत्यंत महत्वाचे आहे. आज पहिला नियम समजून घ्यायचा आहे. उद्या दुसरा नियम, परवा तिसरा नियम समजून घ्यायचा आहे. आज फक्त एकच नियम समजून घ्यायचा आणि त्याचं पालन करायचंय. दृढ निश्चय करायचंय की या नियमाचं पालन झालंच पाहिजे. कोणता नियम? प्रातःकाळी उठावे. प्रातःकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे
ज्यावेळेस ब्रह्मनाडी जागृत होते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे ज्यावेळेस योगी उठतात, भक्त उठतात, साधक उठतात, तो ब्रह्ममुहूर्त, ती प्रातः काळात. जसं चार प्रहर रात्रीचे, 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते 3 तिसरा प्रहर आणि 3 नंतर चौथा प्रहर. पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. पहले प्रहर में सब कोई जागे, 6 ते 9 वाजेपर्यंत सर्व जागे असतात. पाठीमाग बघा लागल्यास रात्री किती होते आणि आता किती आहे पाहिलं? पाहिलं म्हणजे पाहत राहतो काय. पहले प्रहर में सब कोई जागे, 6 ते 9 वाजेपर्यंत सर्व जागी असतात. दुसऱ्या प्रहर में भोगी, 9 ते 12 पर्यंत. तिसऱ्या प्रहर में तस्कर जागे, चोऱ्या होतात. कोणत्या वेळेस? 12 ते 3 च्या दरम्यान. तस्कर म्हणजे चोर जागतात. आणि ज्यावेळेस रोगी भोगी सर्व झोपून जातात तर त्यावेळेस उठतात योगी, संत, धर्मात्मा, पुण्यात्मा, ज्यांना साधना करून साध्य प्राप्त करायचं असेल तर ते उठतात. पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. ज्यावेळेस योगी उठतात, संत उठतात, धर्मात्मा उठतात, पुण्यात्मा उठतात, त्यावेळेस आपण उठलं पाहिजे. ज्याला प्रातः काळ म्हणतात, ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. अशा ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्यांना ज्यांना ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यांनी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं पाहिजे. आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून करायचं काय? एवढ्या सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये कशासाठी उठायचं, काय करायचं? तर महान संत बहिणाबाई सांगते, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठा आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून काय करायचं? स्नान, संध्या, जप, नित्य अनुष्ठान. संध्या जप नित्य अनुष्ठान. स्नान, संध्या, जप, नित्य अनुष्ठान. संध्या जप नित्य अनुष्ठान. हरि सावधान आत्मनि
समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, 4 प्रकारच्या मुक्त्या अगदी सहज प्राप्त करायच्या असेल तर त्याच्यासाठी काय करा? ब्रह्म मुहूर्तामध्ये उठा. आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून काय करा? स्नान, संध्या, जप, नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. सर्वात पहिलं सांगितलं की स्नान करा. कसं करा? नित्य करा. संध्या करा. कसं करा? नित्य करा. जप करा. नित्य करा. आणि नित्य 10-15 मिनिटाचा का होईना अनुष्ठान करा. नित्य अनुष्ठान. आणि कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा. कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. म्हणजे स्वतःला मिळालं पाहिजे फळ. कर्म केल्यानंतर फळ तर मिळालं पाहिजे, परंतु ते इतरांना मिळालं पाहिजे. मला नाही मिळालं तर चालेल, परंतु इतरांना त्या कर्माचं फळ मिळालं पाहिजे. अगदी सहज मुक्त होऊन जा. म्हणून सर्वात पहिलं समजून घ्या की ब्रह्म मुहूर्तामध्ये उठल्यानंतर काय करा? दररोज उठा आणि दररोज करा. काय करा? नित्य स्नान करा. अनेक प्रकारचे स्नान आहे, समजून घ्या. हे सर्वचे सर्व स्नान करा. जल स्नान आहे, मंत्र स्नान आहे, वायू स्नान आहे, ब्रह्म स्नान आहे, देवता स्नान आहे, आसुरी किंवा राक्षसी स्नान आहे. आसुरी किंवा राक्षसी स्नान सोडून बाकी सर्वचे सर्व स्नान करा. सर्व स्नान करा. जल स्नान, मंत्र स्नान, भस्म स्नान, वायू स्नान, ब्रह्म स्नान, सर्वचे सर्व स्नान करा. आता हे सर्वचे सर्व स्नान कशासाठी करायचे? कारण प्रत्येक स्नानाचा वेगळा वेगळा महिमा आहे. जल स्नान म्हणजे पाण्यानं स्नान करायचं, दररोज करायचं. दररोज का करायचं? काय म्हणते 7-8 दिवसानंतर एकदा केलं तर नाही चालणार का? दररोज कशासाठी करायचं? दररोज याच्यासाठी करायचं की आपण निरोगी राहिले पाहिजे. निरोगी राहायचं असेल तर दररोज स्नान करा. आपण काही काम नाही केलं, झोप जरी घेतली तरी काम केल्यानंतरच आपल्या शरीरामधून घाम बाहेर पडतो असं नाही. झोपलं तरी झोपेमध्ये नेहमी आपल्या शरीरामधून घाम बाहेर पडत राहतो. आणि त्वचेवरती आल्यानंतर तो थोडासा चिकट असतो. तिथं मळ साचतो. तिथं जंतू तयार होतात जे अत्यंत सूक्ष्म असतात. सूक्ष्म दर्शक यंत्राखाली बघितल्यानंतर ते दिसतात. एक दिवस जरी स्नान नाही केलं तर कितीतरी जंतू आपल्या शरीरावरती निर्माण होतात. त्याच्यासाठी पाण्यानं स्नान केल्यानंतर ते जंतू सर्व धुवून जातात, निघून जातात. जे अत्यंत सूक्ष्म असतात. आणि जास्त दिवस जर समजा स्नान नाही केलं तर ते अगदी मोठे होतात.
मग सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघण्याची आवश्यकता पडत नाही, सामान्य डोळ्याने देखील ते दिसतात. बऱ्याचशा बाया धरली की मारली, धरली की मारली. वा पहिल्या काळामध्ये, आता नाही, आता चांगलं झालं बाया सगळं. आता स्नान करायला लागले दररोज. पहिल्यानं अशी लाईनच लागायची. बाई बघ बघ ती तिच्या डोक्यातल्या, ते तिच्या डोक्यातल्या. आता चांगलं झालं. पहिल्यानं कपड्यामध्ये उवा, डोक्यामध्ये उवा. आता बाय म्हणायचं बाई तिच्या जवळ झोपले, माझ्या डोक्यामध्ये उवा आला. आता ती बाई कोणाकडे झोपली असेल? दुसऱ्याच्या डोक्यातून वा येतात असं नाही, त्यांची उत्पत्ती स्वेदज आहे. स्वेदज म्हणजे घामापासून त्या निर्माण होतात, आपल्याच घामापासून. केवळ वाच तयार होतात असं नाही, ढेकणच तयार होतात असं नाही. कितीतरी जंतू आहेत, त्यांची उत्पत्ती स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होते. डॉक्टरकडे, वैद्याकडे एवढा वेळ खर्च करतात, पैसे खर्च करतात. तेवढा वेळ आणि पैसा तर काही आपल्याला स्नान करण्यासाठी लागत नाही. तेवढा तर खर्च आपल्याला येत नाही स्नान करण्यासाठी. दररोज जलस्नान करा. जलस्नानाने शरीराची शुद्धता होते. कोणी सुख भोगत असेल, कोणी दुःख भोगत असेल, कुणाचा पदोपदी अपमान होत असेल, कुणाचा पदोपदी तिरस्कार होत असेल, सन्मान होत असेल, तर याचं कारण काय? आपले कर्म. आणि कर्म होतात कशामुळं? मनामुळं. मन प्रधान आहे कर्महित, भला बुरा जो होय, फल सुख दुख उस कर्म का, भोगत है सब कोय. सर्वचे सर्व आपापल्या कर्माचं फळ भोगतायत, स्वतःच्या कर्माचं. आणि कर्म होतात कशामुळं? मनामुळं. आपल्या मनानं ठरवलं रात्री की सकाळीच उठायचंय, स्नान करायचंय आणि जायचंय संतांची वाणी ऐकण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी. आली त्या ठिकाणी. ज्यांनी विचार केला झोपायचं ते झोपले, ज्यांनी विचार केला सकाळीच उठायचं, गावाला जायचंय, कामाला जायचंय, गेले. सांगायचं तात्पर्य की मनामुळे सर्व काही होतं. पाप पुण्य सर्व मनामुळे होतं. म्हणून मनाला जर पवित्र करायचं असेल तर त्याच्यासाठी मंत्र स्नान आहे. मंत्र स्नानानं मनाची शुद्धता होते. भस्म स्नान आहे. जोपर्यंत आपल्या शरीराची मोहममता सुटत नाही तोपर्यंत तरी भस्म लावलं पाहिजे. भस्म कसं लावतात? भस्म म्हणजे जळाल्यानंतर जे तयार होतं राख, हातामध्ये भस्म घेतात, सर्व बोटाला लावतात, नंतर कपाळाला लावतात, दंडाला लावतात, मनगटाला लावतात आणि भस्माचा हात आपल्या शरीरावर फिरवतात. याचा अर्थ काय? हे सर्व शरीर भस्म होऊन जाणार आहे, मातीमध्ये मिळून जाणार आहे. दफन केलं तर, जाळलं तर भस्म होऊन जाणार आहे. जर एक दिवस हे शरीराचं भस्म होणार आहे, शरीर नाश पावणार आहे, तर मग या शरीराची मोहममता एवढी ठेवायची कशासाठी? शरीर मिळालं आहे तर
सांभाळ करू नका असं म्हणत नाही, परंतु त्या शरीराचा सदुपयोग करून घ्या. कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी. भस्म स्नानानं शरीराची मोहममता कमी होते. की एक दिवस किती सांभाळा, ऊन लागू नये, वारा लागू नये, पाऊस लागू नये, तर एक दिवस शरीराची होय माती, कोणी नये ती संगती, सारे अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. मसनातच जायचं एक दिवस. मग जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याचा सदुपयोग करून घ्या. काहीतरी जनता जनार्दनाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, भगवंताची प्राप्ती करून घ्या. परंतु काही या शरीराला किती जपतात. थंडी लागू नये, ऊन लागू नये, वारा लागू नये, बर आपण तर जपतातच जपतात, पण दुसऱ्याला तो सल्ला देतात. कशाला चालली तिथे एवढं सकाळी सकाळी थंडीमध्ये मरायला, जसं की इथे येतात ते मरतात आणि ते तसंच राहणार. जसं काही ते मरणारच नाही. शरीर तर एक दिवस प्रत्येकाला सोडायचंच आहे. शरीराची मोहममता सुटायची असेल तर त्याच्यासाठी भस्म स्नान, की हे शरीर एक दिवस भस्मीभूत होऊन जाणार आहे. भस्म स्नान आहे, वायू स्नान आहे. सकाळी सकाळी रात्रभर आपण खिडक्या दरवाजे सर्व बंद करून झोपतो. आपल्या घरामध्ये, खोलीमध्ये, बंगल्यामध्ये जेवढा ऑक्सिजन असतो तो आपण रात्रभर घेत राहतो आणि जीवनाला अनावश्यक अशा प्रकारचा कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडत राहतो. सकाळी सकाळी उठलं पाहिजे. भगवंताचं मंदिर असेल, कुठे असेल, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. वायुस्नान, वायुस्नानानं संपूर्ण शरीराची शुद्धता होते. अंतर शुद्धता, पाण्यानं बाह्य शुद्धता होते. सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये जी दिव्य शक्ती वातावरणामध्ये असते, ऑक्सिजनची मात्रा जास्त असते. आज त्याच्यासाठी वायुस्नान गावाच्या बाहेर मंदिरामध्ये, कुट्यामध्ये आपण गेलं पाहिजे. असं केवळ संत सांगतात असं नाही. आजकाल तर मोठमोठे डॉक्टर देखील सांगायला लागले की तुमच्या शरीरावरती औषधाचा आता काही परिणामच होत नाही. कोणते औषध द्या, काहीच परिणाम होत नाही. असा एक दिवस येतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये. ते म्हणतात आता औषधाचा काही परिणाम होतच नाही. मग आता घरी घेऊन जा आणि घरी घेऊन काय करा, थोडं मॉर्निंग वॉक करत जा, म्हणजे सकाळी सकाळी फिरत जा. ग्रामीण भागामध्ये तर चांगली सुविधा आहे, मंदिर आहे. असं म्हणतात की गाव जळ हनुमान बहार. भगवंताची मंदिर गावाच्या बाहेर राहतात, एखाद्या नदी किनारी राहतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी गेल्यानंतर या कलियुगामध्ये
काकवशंडे ऋषी सांगतात की एक असा रोग आहे कलियुगामध्ये जो जास्त राहील, त्याला म्हणतात मानस रोग. बाकी दुसरे रोग तर आहे, तर त्यांना निवृत्त करण्यासाठी अनेक डॉक्टर कलियुगामध्ये तयार झालेले. एवढं समोर काही जास्त मोठं नाही, तरी त्या एवढ्याशा मुंडक्याची काळजी घेण्यासाठी किती डॉक्टर आहे. दाताचा वेगळा, घशाचा वेगळा, मेंदूचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, कानाचा वेगळा, किती डॉक्टर आहे. परंतु या मानस रोगासाठी खूप कमी डॉक्टर आहे, आणि असले तरी ते काय म्हणतात, तुम्हाला तसं काही झालेलं नाही, पण तुम्ही जास्त विचार करतात. आणि विचार मनातून जातच नाही, चिंता काळजी तर जातच नाही. मग त्याच्यासाठी सर्व निश्चिंत जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी जे भगवंताच्या मंदिरामध्ये जातात, संतांकडे जातात, मानस रोग देखील त्यांचा, भवरोग देखील त्यांचा निवृत्त होतो. म्हणून वायू स्नान करा. प्रातः काळी उठायचंय. पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. 3 नंतर आपल्या शरीर. आता ब्रह्म मुहूर्तामध्ये का उठायचं? दिवस उगल्यानंतर नाही उठलत नाही चालत का? बरेचसे म्हणते एवढ्या थंडीमध्ये एवढ्या अंधारामध्ये कशासाठी उठायचं? चांगलं ऊन पडलं की मग उठायचं. ब्रह्म मुहूर्तामध्येच का उठायचं? तर ब्रह्म मुहूर्तामध्ये 3 नंतर आपल्या शरीरामध्ये एक ब्रह्मनाडी जागृत होते. ब्रह्मनाडी. आणि ते जागृत झाल्यानंतर जर आपण ब्रह्माचं चिंतन केलं, तर ब्रह्माचं ध्यान केलं, तर ब्रह्म ध्यासे स्वये ब्रह्मची होई जे. 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 जीवत्वलोपी जे सहजची. जीवत्वलोपी जे सहजची. जीवत्वलोपी जे सहजची. ब्रह्म ध्यासे स्वये ब्रह्मची होई जे. जीवत्वलोपी जे सहजची. देव पाहावयासी गेलो तेथे देवच उंटेलो. पाहावयासी गेलो देव तेथे मी स्वयमेव. त्याच्यासाठी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठा. त्यावेळेस ब्रह्मनाडी जागृत होते. आपल्या शरीरामध्ये कितीतरी नाडी आहे, त्याच्यामध्ये 3 प्रमुख आहे. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. नसे समजली? चंद्रस्वर, सूर्यस्वर आणि ब्रह्मस्वर. 3 असं समजलं
उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी आणि मध्य नाकपुडी. नेहमी या दोन्ही नाकपुड्या चालू राहतात असं नाही. कधी उजवी चालते, कधी डावी चालते. दिवसभर चेक करायचं, थोडस तपासून घ्यायचं. तपासल्या? कधी उजवी, कधी डावी. सकाळी सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये या दोन्ही चालू राहतात. ज्यावेळेस डावी नाकपुडी चालू असेल तर त्यावेळेस समजायचं की आपला चंद्र स्वर चालू आहे. जसं चंद्राचा प्रकाश शीतल असतो, ही डावी नाकपुडी चंद्र स्वर शीतल. त्यावेळेस काय करायचं? द्रवरूप पदार्थ, पाणी, दूध आदी प्यायचं, सहज पचून जातं. त्यावेळेस जेवण नाही करायचं. ज्यावेळेस उजवी नाकपुडी चालू असेल, ब्रह्म मुहूर्तामध्ये दोन्ही चालू राहतात. दोन्ही चालू आहे. त्यावेळेस ब्रह्माचं चिंतन करायचं. ज्यावेळेस उजवी नाकपुडी चालू असेल तर त्यावेळेस समजायचं की सूर्य स्वर चालू आहे. सूर्याचा प्रकाश गरम असतो. त्यावेळेस आपल्या पोटामध्ये एक अग्नी प्रदीप्त होतो. जसं स्वयंपाक बनवण्यासाठी अग्नी लागतो, त्याप्रमाणे अन्न पचवण्यासाठी देखील अग्नी लागतो. आपल्या पोटामध्ये देखील अग्नी असतो, जठरामध्ये. त्याला म्हणतात जठराग्नी. तो जर मंद झाला तर काही खा, काहीच पचत नाही. आणि तो जर प्रदीप्त असेल तर काही खा, पचून जात. जठराग्नी ज्यावेळेस प्रदीप्त असतो, म्हणजे उजवी नाकपुडी चालू असते, त्यावेळेस जर जेवण केलं तर सहज पचून जात. पूर्वीच्या काळी हे सर्व लोकांना माहित होतं. घरामध्ये आजोबा आजी असेल, विशेष करून आजीला जास्त माहित राहायचं. आजीला जर म्हटलं की आजी जास्त जेवण झालं, पोट दुखायला लागलं, ती आजी काय करायची? न काढा द्यायची, न गोळी द्यायची. ती म्हणायची डाव्या कुशीवर झोप. आणि डाव्या कुशीवर झोपलं की उजवी नाकपुडी म्हणजे सूर्य स्वर तो चालू झाला की जठराग्नी प्रदीप्त. आणि जठराग्नी प्रदीप्त झाला की जे अपचनामध्ये झालं होतं ते पचन होऊन जायचं आणि पोट दुखणं बंद होऊन जायचं. तर काय करा? ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून ब्रह्माचं चिंतन करा. ते नाहीच करता आलं तर देवता स्नान तरी जरूर करा. सूर्योदयापूर्वी
तो देवता लोकांमध्ये स्वर्ग आदी लोकांमध्ये जातो. दिवस उगल्यानंतर जे स्नान असतं त्याला आसुरी किंवा राक्षसी स्नान म्हणतात. तो राक्षसाच्या गतीला जायचो. आपल्याला कोणत्या गतीला जायचंय आपण ठरवायचंय. जर चांगल्या गतीला जायचं असेल तर सकाळी उठा आणि सकाळी लवकर उठायचं असेल तर त्याच्यासाठी लवकर झोपा. लवकर झोपे लवकर उठे तया धन आरोग्य संपदा सर्व काही भेटे. सर्व काही भेटन आपल्याला. परंतु त्याच्यासाठी लवकर झोपायचं. लवकर म्हणजे 9-9:30च्या दरम्यान नाही झोपता आलं तर 10-10:30च्या दरम्यान झोपलंच पाहिजे. लवकर उठायचं म्हणजे 3-3:30च्या दरम्यान नाहीच उठता आलं तर 4-4:30च्या दरम्यान उठलंच पाहिजे. आणि उठून काय करायचं? स्नान संध्या जप नित्यानुष्ठान करी सावधान अग्निष्ठे. स्नान करा, जल स्नान करा, मंत्र स्नान करा, भस्म स्नान करा, वायू स्नान करा, ब्रह्म स्नान करा, नाही जमलं तर देवता स्नान करा, संध्या करा. काही काही 4 वेळेस संध्या करतात. सकाळची संध्या, संध्याकाळची संध्या, दुपारची संध्या, रात्री 12 वाजता संध्या. नाही आपल्याला करता आली नका करू. एक टाइमची संध्या जरूर करा. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा सर्व स्नान आटपायचे पुरुष मंडळी आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचे. पाणी घ्यायचे तांब्याच्या तांब्यामध्ये आणि उगवत्या सूर्याला ते अर्घ्य द्यायचे. माता भगिनी संध्या करायच्या. मंत्र आपल्याला माहित नसेल काही हरकत नाही. काय करा? आपल्या घरामध्ये देवघर असेल तर तिथं गावरान गायीच्या, लक्षात ठेवा गावरान गाय, तिच्या तुपापासून बनवलेलं एक वात आपल्या देवघरामध्ये लावा. बऱ्याच बंगल्यामध्ये जाण्याचा योग येतो. त्यांनी आपल्या बंगल्यामध्ये देवघर बनवलं अगदी सावणप्रूफ. त्याच्यामध्ये बसल्यानंतर बाहेरचा तर काय, परंतु घरातला देखील बोलण्याचा स्वयंपाकाचा आवाज येत नाही. त्या देवघरामध्ये बसतात, पूजापाठ करतात, आरती करतात, ध्यान करतात. तिथं एक गावरान गाईच्या तुपापासून बनवलेली वात लावा. बंगला बनवतायत एवढा मोठा आपल्यासाठी, जसं त्याच्यामध्ये बेडरूम असतं, किचन असतं, टॉयलेट असतं. सर्वांनी टॉयलेट बनवा. उघड्यावर ते स्वच्छाला जाणं चांगलं नाही. प्रत्येकानं आपल्या घरामध्ये बनवलं पाहिजे. कारण स्वच्छालयाचा असा नियम आहे. लघवीला जावं की नाही जावं, पटकन उठायचं लघवीला जायचं. लॅट्रिनला जावं की नाही जावं, पटकन उठायचं जायचं. जेवण करायचं की करावं की नाही बिलकुल करायचं नाही. करावं की नाही करावं असं वाटलं तर बिलकुल जेवण करायचं नाही. पण लोक काय करतात, उलट करतात. खायचं की नाही खायचं, खाऊन घेतात. लॅट्रिनला जायचं की नाही जायचं, अंधार पडल्यानंतर. असं जर झालं तर एक विशिष्ट त्याचं पचन झालं की स्वाभाविक आहे शरीराच्या बाहेर मलमूत्र पडलंच पाहिजे. अन्यथा त्याच्यानंतर त्याच्यापासून विष तयार होतं आणि ते आपल्या रक्तामध्ये पसरतं आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारचे रोग होतात. लघवीला जायचं की जायचं, पटकन जायचं. त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे, तसं देवघर असलं पाहिजे.
नसेन देवघर देवारा, ते नसेन तर संतांचे, भगवंताचे, वीरशूर पुरुषांचे फोटो आपल्या घरामध्ये लावा. अश्लील उघडे नागडे नटनट्यांचे फोटो बिलकुल आपल्या घरामध्ये ठेवू नका. जर त्यांच्यावर, त्या फोटोवर ते जे उघडे नागडे अश्लील फोटो आहे त्यांच्यावर ते जर दृष्टी पडली तर मुला मुलींची, तरुण तरुणींची शरीरामध्ये प्रचंड एक सुसुप्त शक्ती असते, तिचा नाश होतो. परंतु जर का देवी देवतांच्या, साधू संतांच्या, गुरुजनांच्या, वीरशूर पुरुषांच्या फोटोवर ते जर दृष्टी पडली तर आपल्या शरीरामध्ये प्रचंड सुसुप्त शक्ती, तिचा विकास होतो. त्याच्यासाठी तिथं एक गावरान गाईच्या तुपापासून बनवलेली वात लावा. तरी संध्या दररोज जप करा. 10-15 मिनिटाचा करून अनुष्ठान करा. अनुष्ठान कसं करायचं आपल्याकडून करून घेतल्या जात आहे. घरी गेल्यानंतर हे सर्व करा. तर सर्वात पहिला नियम, प्रातःकाळी उठावे. आपणही उठा आणि दुसऱ्यालाही उठवा. बऱ्याचशा गावामध्ये आयातून परंपरा, 2-3 वृद्ध का होईना सकाळी सकाळी काकडा भजन म्हणत राहतात. उठा उठा साधू संत, साधा आपला लेहित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. आपणही उठवा, दुसऱ्याला उठवा, पण कुणाला उठवा आणि कुणाला उठवू नका हे मात्र समजून घ्या. उठवायचं म्हणजे कुणालाही उठवत बसा असं नका करू. कुणाला उठवायचं आणि कुणाला नाही उठवायचं हे समजून घ्या. ब्रह्म मुहूर्तामध्ये सकाळी सकाळी काही काही जागलेले चांगले आणि काही काही झोपलेले चांगले. जागलेले कोण चांगले? कुणाला उठवा. सोता साधू जगाइए, करे नाम का जाप, ये तीनों सोते भले, साकट सिंह और सांप. सोता साधू जगाइए. संत झोपले असेल तर त्यांना उठवा. याचा अर्थ सकाळी संत झोपतात असं नाही. सकाळी जो झोपतो तो कधी संत होऊ शकत नाही, तो साधक होऊ शकत नाही, तो शिष्य होऊ शकत नाही. विद्यार्थिनींनी सकाळी उठलं पाहिजे. सकाळी खूप दैवी शक्ती असते. स्वतः साधू जगाइए. याचा अर्थ संत झोपतात असं नाही, भक्त झोपतात सकाळी असं नाही. भक्त होऊ शकत नाही जो सकाळी झोपेल राहतो. पण समजा आजारी पडले असेल, एखाद्या वेळेस जास्त जागरण झाला असेल, नसेल जाग आली तर त्यांना उठवा. सोता साधू जगाइए, करे नाम का जाप, ये तीनों सोते भले, साकट सिंह और सांप. सोता साधु जगाइए, करे नाम का जाप. तो ध्यान करेन, जप करेन तर त्यांचं काही पुण्य आपल्याला येईल. सोता साधू जगाइए, करे नाम का जाप. ये तीनों सोते भले, साकट सिंह और सांप. 3 झोपलेले चांगले. 3 कोण कोण? साकट दुर्जन झोपलेला चांगला, व्यसनी झोपलेला चांगला, सिंह झोपलेला चांगला आणि साप झोपलेला चांगला. आता शेवटी नाव घेतलं सापाचं आणि सर्वात पहिलं नाव घेतलं दुर्जनाचं. साकट म्हणजे दुर्जन. दुर्जन, साप आणि
सिंहापेक्षा अत्यंत वाईट. असं पुढे बघितलं का? एखादा व्यक्ती पुढे पळतो आणि त्याच्या पाठीमागे साप लागलेला आहे, त्याला साप त्याच्या पाठीमागे त्याला चावण्यासाठी किंवा त्याचा जीव घेण्यासाठी पळतोय असं कुठे दिसतं का? पण छोटस पिल्लू जरी असलं सापाचं तर किती लागतात त्याच्या पाठीमागे दणके घेऊन. मग चांगलं कोण वाईट कोण? साप कुणाचा जीव घेण्यासाठी त्याच्या पाठीमाग लागत नाही. हा, सापाच्या पाठीमाग नाही लागतात. साप दुसऱ्याला चावत नाही. आणि चावतो केव्हा? त्याच्या अंगावर ते पाय पडल्यानंतर. कारण त्याला हात नाही, पाय नाही, बोलता येत नाही. त्याच्या शरीरावर ते पाय पडल्यानंतर तर त्रास होतोच. आणि जाणीव करण्यासाठी त्याला फक्त एकच उपाय, तो चावतो. चावल्यानंतर जर विषारी असेल तर मृत्यू होतो. विषारी साप कमी आहे, बिनविषारी जास्त आहे. ते चावल्यानंतर एकदा चावतच नाही, चावल्यानंतर काही होत नाही. पण बरेचसे लोक त्याला मारून टाकतात. आजकाल बरेचसे सर्पमित्र तयार झालेले. एखाद्या ठिकाणी साप दिसला तर ते त्याला पकडतात आणि सोडून देतात. जिथं जास्त लोकांची वस्ती नाही, दर्जन चांगला नाही, साप एक वेळ चांगला. ये तीनों सोते भले सांकट सिंह और साप. सिंह त्याचा आहार आहे मांसाहार. दुसऱ्याला मारून खाणं हे प्रकृतीनं त्याला निर्माण केलेलं आहे. त्याप्रमाणे त्याचं शरीर बनलेले, त्याचे दात बनलेले. सिंहाचे दात बघा, काय म्हणतात त्याला, सुळे असे दोन असतात. कशासाठी? दुसऱ्या प्राण्याला खाण्यासाठी, मारून खाण्यासाठी. आपले दात कोणाशी मिळतात? सिंहाशी. आता म्हणतात सिंह पुढे पाळला जातात. कुत्र्याशी बघा, कुत्र्याचे दात आणि आपले दात बरोबर आहे की गायीचे दात आणि आपले दात बरोबर आहे? सारखे कोणते? गायीचे दात. गाय मरून जाईल पण दुसऱ्या प्राण्याला मारून खाणार नाही. सिंहाचा आहार आहे मांसाहार. तो मरून जाईल पण घास खाणार नाही. सांगायचं तात्पर्य, जरी त्याचा आहार मांसाहार असला तरी परंतु तो मारतो कशासाठी? खाण्यासाठी. पण काय काय दुर्जन बघा, बॉम्बस्फोट आदी करतात आणि किती जीवांची हिंसा होते. मुलं असेल, मुली असेल, निरपराध स्त्री असेल, बॉम्बस्फोटामध्ये किती मरतात. बरं, त्यांना मारल्यानंतर ते खातात का? त्यांना खातही नाही. सांगायचं तात्पर्य, सिंह आणि सापापेक्षा सर्वात दुर्जन असेल तर तो साकट. दुर्जन कोटा साप से तासे ईश बचाए. साप मिले मार्ग तजे, दुर्जन तजान जाए. आपण जर चाललो, जर समजा आपण सापाला बघितलं, सापानं आपल्याला बघितलं, साप आपल्या रस्त्यानं निघून जातो. तो काय आपल्या पाठीमागे लागत नाही.
पण आपण दुर्जनाला बघितलं, दुर्जन आपल्याला बघितलं, आपण म्हटलं की नको त्याचीच भेट, आपण जर दुसऱ्या गल्लीने जर निघालो तर तिकडून आडवा होतो. वाईट कोण? दुर्जन. म्हणून दुर्जनाला सकाळी उठवायचं नाही. स्वतः साधू जगाइये करे नाम का जाप, ये तीनों सोते भले साकट सिंह और साप. दुर्जन झोपलेला चांगला, व्यसनी झोपलेला चांगला, त्याला उठवायचं नाही. कारण तो जर का तंबाखू खाणारा असेल, आपण सडा समर्थन केलं तर तिथं थोकून देईल. तो जर सिगारेट बिड्या पिणारा असेल तर तिथं धूर सोडून देईल, आपल्याला कॅन्सर होईल. आणि तो जर का पिणारा असला, पिणारा म्हणजे दूध पिणाऱ्याची गोष्ट नाही चालली, तो जर का पिणारा असेल तर सकाळी सकाळी शिव्या देत बसन. तो झोपलेला चांगला. आणि कायमचं झोपलं तर मग तो गलत गेली गावातली गल्लीतली. त्याच्यासाठी काय करा, असे जे व्यसनी आहेत, दुर्जन आहेत, त्यांना झोपू द्या. लागल्यास आपल्या अंगावरची गोधडी त्याच्या अंगावर टाकून द्या. झोप म्हणा. आता गोधडी नाही राहिल्या जास्त, आता रजाई आल्या, आपल्या अंगावरची रजाई त्याच्या अंगावर झोप टाकून द्या. म्हणजे झोप चांगली, झोपू द्या त्याला. कारण तो झोप उठल्यानंतर आपल्यालाही काही करू देणार नाही, तोही करू देणार नाही. त्याच्यासाठी ते झोपलेले चांगले. आणि कायमचे झोपले तर मग बलात गेली गावातली गल्लीतली. आपण मात्र काय कराय, सकाळीच उठा, प्रातः काळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. म्हणून बऱ्याचशा गावामध्ये आणि बऱ्याचशा घरामध्ये हा नियम घेतला. कोणी जे अनुष्ठान करणारे असेल, सेवा करणारे असेल, सत्संग प्रवचन करणारे, श्रवण करणारे असेल, ते सर्व धर्मात्मा पुण्यात्मा काय करतात की ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात. आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये काय करतात, स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताची आरती करतात.